अर्थसंकल्पाने सांगायचे शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन शिंदे, नगर विभागाचे चेअरमन आशुतोष सारे, लंडन काउन्सिलचे सदस्य दादा परमकर, व्यवसाय गडकरी, संस्थेला नेहमीच मदत करणारे महेंद्रसिंग गडक, आमदार बबनराव पाचपुते, बाळासाहेब घोष, डॉक्टर राजा वस्ते, नवनाथ बोलके, शिव फाळके या ठिकाणी उपस्थित असलेले शेजारच्या तालुक्याचे माजी आमदार दरेकरांना, विभागीय सल्लागार समितीचे सभासद महादेव कोकाटे, व्यासपीठाचे सगळे बंधू भगिनी आणि उपस्थित सरकारी बंधू, ठिकाणी चांगल्या वास्तूचं उद्घाटन करण्यासाठी आपण या ठिकाणी मिळत. आज या कार्यक्रमाला यावं यासाठी महादेव कोकाटे आणि त्यांच्या सहकार्यांचा अतिशय आग्रह होता. म्हणजे आग्रह नव्हता, हास्य होता. आणि त्यामुळेच आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना येतात. आणि इथं आल्याच्यानंतर ही जी वस्तू आहे ती पाहिल्याच्या नंतर त्याच्यामागं ग्रामस्थांचा आग्रह का होता ते ही वस्तू पाहिल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यांना कळतं. पण माझा आनंद आहे की काल तुम्हा सगळ्यांच्या साक्षी या वास्तूचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जायचं. शिक्षण संस्था तिथे एक वैशिष्ट्य आहे की सामान्याच्या सामान्य लोकांच्या मदतीनं ठिकठिकाणी अशी कामं चालू असतात. अनेकांना माहीत असेल भाऊराव खात्याने या शैक्षणिक क्षेत्रामध्ये शून्यातून कामाची सुरुवात केली. स्वातंत्र्याच्या आधी एक काळ असा होता की आम्ही दुसऱ्या क्षेत्रात होतो. सातारा इथे कारखाना आहे. त्या कारखान्याच्या कंपनीचं नाव कुफर आणि अनेकांना माहिती नाही. स्वातंत्र्याच्या आधी मुंबई राज्य होतं आणि त्या मुंबई राज्याचे पहिले मुख्यप्रधान हे कुफर होते. आणि कुफर यांची एक फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीमध्ये नांगराचे फार हे तयार करायचे आणि कजूरांनी ते नांगराचे फार आपल्या खांद्यात घेऊन गावागाव शेतकऱ्यांना याचं महत्त्व ही सांगण्याची भूमिका त्या काळात घेतली होती. आणि हे करत असताना नव्या पिढीला ज्ञानाच्या महासागरामध्ये आणलं पाहिजे ही भूमिका अण्णांच्या मनात आली. आणि त्यामधून रयत शिक्षण संस्थेचा जन्म झाला. आणि आज लाखो मुलं मुली शिकून गेली, लाखो मुलं मुली शिकतात. हजारो शाखा आहेत
त्या हजारो शाखेमध्ये अध्यापक असतील, हितचिंतक असतील, विद्यार्थी असतील, एक प्रचंड समूह अण्णांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उभं करण्याच्यासाठी आपण यशस्वी झालो. मगाशी बोलत असताना सांगितलं की वास्तू लोकांच्या मदतीने वाढली आणि ही मदत करणारे निवड स्थानिक होते असं नाही, स्थानिक होते, पण रामशेठ ठाकूर जिल्हा त्यांचा रायगड त्यांचं भाषण या ठिकाणी अशा दूरच्या लोकांनी सुद्धा याला हात लावला. हे रामशेठ ठाकूर कोण? ते खासदार होते आमच्याबरोबर, पण त्यांचा राजकारणात फार इंटरेस्ट नाही. त्यांचा इंटरेस्ट समाजकारणामध्ये. तेव्हा आश्चर्य असेल की रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेला दरवर्षी कमीत कमी 5 कोटी ही रक्कम देतात आणि याची बहुसंख्य रक्कम ही न मागता देतात. आम्ही कुठल्या कार्यक्रमाला गेलो आणि रामशेठ असले तरी सहज करण्याची असतो, आज काय विशेष हे त्यांना विचारलं. बोलायला ते उभे राहिले की मी बोलायला उभं राहिलो की ते उठतात आणि उंची रक्कम जाहीर करतात. रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेमध्ये तरुण भाषांनी त्यांना आर्थिकदृष्ट्या शिक्षण घेणं शक्य नाही अशी जी गरिबाची मुलं आहेत त्यांच्यासाठी कमवा आणि शिका ही योजना कर्मयोगांनी काढली. आणि रामशेठ हे रायगड जिल्हा, त्या काळामध्ये रायगड नाव नव्हतं, कुलाबा जिल्हा होतं. त्या कुलाबा जिल्ह्याचे ते सातारा रयतेच्या कमवा आणि शिका या शाखेमध्ये सहभागी झाले आणि कष्ट करून शिक्षण घेतलं. नंतर व्यवसायात यशस्वी झाले आणि कोट्यावधी रुपये चांगल्या कामाच्यासाठी देतात. आणि ती भूमिका धरत त्या अनेकांनी घेतली. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य आहे त्यात या अशा अनेक दानशूर लोकांची ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज मदत होत असते. अनेक गोष्टी अभ्यास करायच्या, इथं शिक्षणाचा दर्जा सुधारित करायची काळजी घेतो. नवीन तंत्रज्ञान हे कसं आणता येईल याचा विचार करतो. ज्याचा उल्लेख आधीच्या वर्षी मी केला की कालच बारामतीमध्ये कृषी बुद्धिमत्ता या विषयावर देशाच्या बाहेरचे सुद्धा लोक आले होते आणि शेती अर्थव्यवस्था असो, उद्योग असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते नवीन तंत्रज्ञान आणून काय बदल करायचे आणि कसे करायचे या संबंधीची चर्चा झाली. तर आनंद एका गोष्टीचा मला की रयत शिक्षण संस्था ही एकच असते. यांनी सगळ्या शाखेमध्ये हे बौद्धिक संपदा गरीबाच्या गरीब पोषण कसं या प्रकारची आखणी ती करून ठेवलेली. आणि हा 14 दिवसामध्ये हा विचार हे तंत्रज्ञान एकूण एक शाळेमध्ये कसं देता येईल या दृष्टीनं आम्हा लोकांची फावलं आहे. आणि त्याचं लोक हे चिंचोलीवर सुद्धा पोचेल याची मला खात्री. आणि म्हणून
मी काय अधिक बोलून अक्षर सगळ्यांचं घेत नाही. अतिशय चांगली वास्तू आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मला कल्पना आहे की या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे. तर काय वाटेल ते करूया. जागा चांगली आहे, प्रसाधन चांगली आहे, आजूबाजूला पाण्याची व्यवस्था करून चांगली झालेला हा सगळा परिसर हिरवागार कसा होईल, नव्या पिढीला त्यातून प्रोत्साहन कसं मिळेल याची काळजी बाकीच्या आमच्या सगळ्या सरकारने घ्यावी हा माझा या ठिकाणचा आग्रह आहे. ही संस्था आणि हा कार्यक्रम करण्याच्यासाठी अनेकांनी हातभार लावला आणि मला गंमत वाटली की त्या अनेकांच्यामध्ये एक सहज प्रवास होता. तिथे गावचे सरपंच आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये कष्ट केले. चांगली गोष्ट आहे. हे काम तुम्ही लोकांनी खांद्यावर घेतलं, आता थांबायचं नाही, यशस्वी व्हायचं. हा सगळा परिसर त्याचा चेहरा बदलेल कसा याची काळजी घ्यायची आणि हे काम तुम्ही करता बघून सगळे स्थानिक लोक तुम्हाला अंतःकरणापासून साथ देतील हा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि माझे जनशोधक होतो. आपल्याला या शाळेच्या स्टाफ सोबत साहेबांना विनंती करतो की आमच्या स्टाफला तुमच्यासोबत एक फोटो काढायचा, ग्रुप फोटो आपण घेऊ. खरं तर आदरणीय